येसूबाईंनी दिलेला पाण्याचा पेला त्यांनी ओठाआड केला. त्यांना सावचित झालेले बघून येसूबाई हलकेच बोलल्या. बाहेर सदरी दालनात कविराज खोळंबलेत. मानेवरचे केस तसेच रुळते सोडून संभाजीराजे सदरी दालनात आले. त्यांना बघताच कवी कुलेश आणि एका हिंदुस्थानी आसामीने लावून मुजरा केला. युवराज, ये दुर्गा काली के भगत है, उधो योगदेव. कविराजांनी आल्या आसामीची पछाण करून दिली. कवी कुलेश आपल्या हिंदुस्थानी भाषेतच बोलत होते. उधो योगदेव कमरेत लवला. त्याच्या कपाळी गंधाचे अडवे शैव पट्टे होते. अंगी उत्तरी पेहराव होता. गोऱ्यापान उद्धव योगदेवाची गोल चर्या सतेज डोळ्यामुळे निर्धारी दिसत होती. स्वीकार कीजिए युवराज मैया कालिका भस्म प्रसाद, असे म्हणत योगदेवाने कमरेला लटकावलेल्या कशातून काढलेली भस्माची पुरचुंडी आणि प्रसादाचा द्रोण युवराजांच्या उंजळीत ठेवला. दुर्गा भवानीच्या कृपेनेच आम्ही सलामत निभावलो. पुढंही तारणार तीच थोर आहे. या मनी उठलेल्या विचारांबरोबर संभाजीराजांनी ती ओंजळ तशीच उचलून कपाळाला भिडवली. युवराज, आज्ञा हो तो एक बात पेश करना चाहते हैं. कुलेशांचा आवाज पलटला होता. जरूर, बेशक, बोलावं. कविराजांनी मथुरेतील त्यांच्या मदतीची जाण संभाजीराजे विसरले नव्हते. युवराज, जो हुआ है भवानी की इच्छा से, आप उसको भूल जाइए. बहुत श्रेष्ठ है आपके महाराज. सुभाग है आपका, आप उनके पुत्र हैं. आप कवि हैं. हम कैसे बताएं कि कवित्व ब्रह्मा का प्रसाद है. क्षमा और संयमन ही उसका स्वभाव है. त्यांच्या मनात खूप काही बोलण्यासारखे होते, पण आपण उत्तरेकडील आहोत. कुठेतरी मांडणीच्या गोंधळात अदब सुटेल या विचाराने ते थांबले. कविराज, आबासाहेबांच्यावर आमचा कसलाच रोष नाही. त्यांना क्षमा करण्याचा आमचा वकूब नाही. मासाहेबांना मात्र आम्ही ती करू शकत नाही. तुम्ही आमच्याकडं कवी म्हणून बघता, पण आम्ही आमच्याकडं प्रथम युवराज आणि नंतर कवी म्हणून बघतो. बोलता बोलता संभाजीराजे थांबले. कवी कुलेशांना मराठी बोली अंदाजाने समजत होती. बोलता मात्र येत नव्हती. समोरच्या देखण्या तेजस्वी राजपुत्राने त्यांना आपल्या बेडर वागण्याने मथुरेतच जिंकले होते. जेवढी होईल ती सेवा या दख्खनी पितापुत्रांची निष्ठेने करावी या हेतूनेच ते मराठी मुलखात आले होते. आप विश्राम कीजिए, हम आज्ञा लेते हैं. अप्रिय विषय अधिक चाळवला जाऊ नये या हेतूने कवी कुलेश म्हणाले. झुकता मुजरा देत हटत्या पावलांनी योगदेवासह ते दालनाबाहेर पडले. या कवी कुलेशांना बघितलं की मथुरेची आठवण होते. केवढा समय पिछाडीला पडला. सुस्कारा देत संभाजीराजे अंतपुराकडे वळले. घेवा. आत येताच एक गोंदल्या मायेचा हात त्यांच्या समोर आला. विचारांची तंद्री तुटली. दुर्गेचा प्रसाद असलेली ओंजळ संभाजीराजांनी तशी पुढे केली. त्या ओंजळीत एका कुणबाऊ हातून गूळ खोबऱ्याचा प्रसाद पडला. ती धाराऊ होती. तिनेही आपल्या गावच्या कापूर होळ्याच्या शंभू महादेवाला कसला तरी नवस घातला होता आणि आज तिने तो फोडून टाकला होता. ढाशा वाऱ्याने गडावर जोर धरला. जगदीश्वर शिरकाई मंदिराजवळची तिकोनी निशाणे त्याने उधळून लावली. खास बनावटीचा असलेला जरीपटकाही त्याच्या मारगिरीला टिकणार नाही म्हणून नगारखान्यावरून उतरण्यात आला. या वाऱ्याने छत्रपतींना कणकण भरली. महाराज आजारी पडले. ढासाळ खोकला आणि ज्वराची कणकण यांनी त्यांना मंचकावर लेटणे भाग पडले. राजतबीब औषधी मात्रा देण्यासाठी त्यांच्या सेवेत खूप लागले. महाराणी या नात्याने आणि सेवेच्या निमित्ताने छत्रपतीच्या महालात सोयराबाईने आपल्या
छत्रपतीचा महाल सोयराबाईने आपल्या ताब्यात घेतला. अहोरात्र त्यांचाच महालात राबता पडला. पुतळाबाई, सकवाराबाई, येसूबाई, धाराऊ कोणीच महाराजांच्या महालात वास्तपुस्त करण्यापलीकडे थांबू शकत नव्हते. दुपार धरून लेटल्या महाराजांचा डोळा लागला होता. त्यांना भेटीसाठी जीव कासावीस झालेले संभाजीराजे निर्धारी मनाने त्यांच्या महालाच्या दारात आले. पहाऱ्यावरचे धारकरी त्यांना बघताच पाती कपाळाला भिडून झुकत मागे हटले. भिंती धरून असलेल्या कुणबिनींनी पदर नेटके केले. महाराजांच्या उशाशी बसलेल्या सोयराबाईंनी युवराजावर नजर टाकली, मात्र त्यांच्या कपाळीचे कुंकुचिरे एक जागी गोळा झाले. त्या उठल्या नि मानेचा काटा जराही न मोडता खड्या चालीने बाहेर पडू लागल्या. युवराजांच्या अंगावरून बाहेर जातानाही त्यांनी मानेला वळते करून त्यांच्यावर दृष्टी टाकण्याचे कष्ट दिले नाहीत. त्यासमोरून जाताना मन निर्भाव असलेल्या युवराजांचे शरीर मात्र कमरेत झुकलेच. त्यांनाच मग आश्चर्य वाटले. महाराज सुख झालेत हे बघून संभाजीराजे दरवाजातूनच मागे परतायला निघाले. त्यांची निसटती नजर आबासाहेबांनी पांघरलेल्या शालनाम्यावरून फिरली. महाराजांचे पाय कूस पलटताना त्याबाहेर उघडे पडले होते. त्या दर्शनाने त्यांना जखडून ठेवले. शांत पावलांनी ते महालात आले. आपल्या महाराज साहेबांच्या पायांना हाताची बोटे भिडवून ती त्यांनी टोपाकडे नेली. मंचकावर ते पायगतीला बसून राहिले. कुणबिनी एक एक करता बाहेर पडल्या. ढाशा वाऱ्याची एक चुकार झमकी महालात शिरली. लेटल्या छत्रपतींच्या विरळच पण सडक काळ्याशार दाढीचे चौरी ढाळून गेली. ते बघताना संभाजीराजांच्या अंतरंगातून आठवणीचे एक पान भिरभिरत आले. कधीतरी धाराऊने त्यांना कौतुकाने सांगितले होते, धाकलं बालपणी तुम्ही लई चलवळ होतास. धन्याच्या दाढीसंग झट्या घेतल्यात कैकदा तुम्ही. संभाजीराजे नजर जोडून आबासाहेबांच्या डोळे मिटलेल्या शांत मुद्रेकडे बघू लागले. दरबारी सिंहासनावर बसून तुम्हास आरोप मंजूर असे विचारणारी आग्र्यात कभी नाही म्हणून दरबाराबाहेर पडताना बेभान झालेली ही मराठ्यांची मसनद आहे. ती कुणाच्याही फर्माने तुकड्यास जुमानत नाही. कुणासमोरही गुडघे टेकण्यास आमचे युवराज येणार नाहीत. चालते व्हा असे बहादूरच्या वकिलाला झाडताना रसरसून उठलेली आमची सरलष्कर तुमचे मुतालिक गेले अशी गुजर काकांची खबर सांगताना व्याकुळ झालेली मासाहेब आम्ही पोरके झालो म्हणत गेल्या आऊसाहेबांच्या छातीशी विलगताना गदगदून आलेली फते घेऊन या असे म्हणत भागानगरच्या स्वारीसाठी आम्हाला निरोप देताना अभिमानाने फुलून आलेली पन्हाळगडावरच्या रंगरूपी पिंडीसारखी एरवी दिसणारी ही मुद्रा आता केवढी शांत आहे. संभाजीराजे महाराजांच्या धारदार नाकाकडे नि निमुळत्या डोळ्यांकडे बघतच राहिले. बहुत श्रेष्ठ हे आपके महाराज, कविवाणी त्यांच्या कानामनात फिरत राहिली. थोरल्या महालाची चंद्रादासी 2 वेळा चक्कर टाकून गेली. बऱ्याच वेळाने महाराजांना जाग आली. पापण्यांच्या किलकिल्या कवाडातून संभाजीराजांचा झगझगीत टोप दिसताच तुम्ही म्हणत राजे नीट बसतेच झाले. उन्हाच्या तिरिपेवर तेगीचे पाते झळझळावे तशी त्यांची मुद्रा भरून पावलेल्या समाधानाने उजळली होती. त्यांना उठते बघून तत्परतेने मंचक सोडलेले युवराज कमरेत झुकले. असू द्या, बसा. आम्हाला विश्वास होता तुम्ही याल म्हणून. हा खोकला त्यासाठीच आम्ही उपकारी मांडला होता. बोलताना महाराजांना ढास लागली. ती निवारणे हाती नसतानाही आत ओढीने संभाजीराजे व्याकुळपणे पुढेसे झाले. ढास सुमार झाली
तिने महाराजांची मुद्रा लालावून टाकली होती. शंभू, आम्हाला तुमच्या बेडरपणाचं अप्रूप वाटतं. तुमच्या वयात तुमचं बेडरपण आमच्या अंगी असतं तर आईच्या पाठबळानं केलं याहून आम्ही अधिक काही केलं असतं. मागील काळात गेल्यागत महाराज थांबले.